गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक हो। आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। पहा, तुम्हाला माहीत असेल की मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, काय केलं की मनुष्य सुखी होतो। मनुष्याच्या जीवनामध्ये कसं वागावं, कसं राहावं, कोणती कला आल्यानं मनुष्य सुखी होतो। म्हणजे बाकी कोणतीही कला आली नाही तरी चालेल, पण समजून घेण्याची कला ही माणसामध्ये यायला हवी। जीवनात सगळं सोपं होऊन जाईल। समजणं आणि समजून घेणं यात फरक खूप आहे ना। समजण्यासाठी बुद्धी लागते आणि समजून घेण्यासाठी मन लागतं ना। समर्थांनी सुद्धा सर्व भक्तांना असं समजून घेतलं। समर्थ ज्या ज्या ठिकाणी गेले ना, तिथे सर्व भक्तांना, सर्व माणसांना व्यायाम करायला भाग पाडले। जिथे गेले तिथे हनुमंताची मंदिरं स्थापन केली। जिथे हनुमंताचं मंदिर ना, तिथे व्यायामशाळा उभारल्या, जेणेकरून येणारी प्रत्येक पिढी सुदृढ व्हायला हवी, त्यांची शरीर रचना चांगली व्हायला हवी। असं का व्हायला हवं बरं? समर्थांना वाटायचं जर मनुष्याचं शरीर चांगलं असेल ना, तर मनुष्य भक्ती करू शकतो ना। जर शरीर चांगलं नसेल तर मनुष्याच्या भक्तीचा काय फायदा आहे का बरं? म्हणून अगोदर भक्तीमध्ये जर यायचं असेल ना, तर आपलं शरीरसुद्धा सुदृढ व्हायला हवं, शरीरसुद्धा बळवान व्हायला हवं। समर्थांनी सांगितलंच आहे ना, भगवंत ही एक शक्ती आहे। ही शक्ती नेहमी स्वयंपूर्ण आणि आनंदी असल्यामुळं त्याच्या चिंतनाने सगळे दुःख नाहीशी होतात। त्याच्या नामामध्ये ताकदच आहे ना। म्हणूनच समर्थ दरवेळेला तुम्हाला सांगत असतात की रोज उपासना करा, ब्रह्ममुहूर्तावर उठा। पण आपण काही मात्र उठत नाही। आपल्या दर वेळचा तोच दिवस, तोच रात्र आणि तीच सकाळ, आपल्या पुढे तोच प्रसंग। म्हणून ज्या गोष्टीचा उदय आहे ना, त्याचा अंत हा निश्चित आहे। मग ती निराशा असो, दुःख असो वा पराभव असो, फक्त आपण कर्माचे मार्गक्रमण सोडू नये। जसे कर्म आपले चालू आहेत ना, त्या पद्धतीनं रोजची 2 वेळची उपासना कर्माने राहतोय, सर्व काही व्यवस्थित आहे ना। जरी आपल्या जीवनामध्ये दुःख जरी येत असतील ना, तरी थोडा वेळ थांबा, तेही दिवस संपून जातील। म्हणून या थकलेल्या मनाचा शेवटचा आधार आहे ना, तो म्हणजे माझा भगवंत आहे, जो दिसतही नाही, भेटतही नाही, पण मनापासून श्रद्धेनं, ताकदीनं त्याला एकदा हाक मारून बघा, धावून आल्याशिवाय राहणार नाही। असा माझा भगवंत आहे ना। श्रीमंती आणि पुढारीपणा आहे ना, हा केव्हा ना केव्हा वाऱ्यावर उडून जाणारच आहे, पण कायम टिकून राहणारी एकच गोष्ट आहे ना, ती म्हणजे आपलं व्यक्तिमत्व। म्हणून नेहमी मनाने श्रीमंत राहा। आपण या कलियुगामध्ये भरपूर श्रीमंत माणसं पाहतो, पण मनाने श्रीमंत पाहतो का बरं? जी श्रीमंत आहे ना, बघा 90% लोक श्रीमंत असतील, पण मनाने श्रीमंत असलेली माणसं आहेत ना, निव्वळ 1% असतील। आपण कधी दान करून पाहिलं आहे का? जो श्रीमंत असतो ना, तो कधीच दान करत नाही। उलट जेवढा मध्यमवर्गीय दान करतो ना, त्याच्यासारखा कोणी दान करत नाही। आणि श्रीमंत काय म्हणतो बरं? या अंधश्रद्धा आहे, मंदिरं मोठी केली, पण दानसुद्धा करण्याची सर्वांची अवकात नसते। आपल्याकडं नसून सुद्धा दान करणं हे सर्वात मोठं पुण्याचं काम आहे। जे प्रेमानं मिळतं ना, ते बळानं कधी मिळत नाही। जे श्रमानं मिळतं ते मागून मिळत नाही, आणि जे भक्तीनं मिळतं ना,
ते शक्तीनं कधी मिळतं का बरं? कधीच नाही. ज्या अनुभवानं मिळतं ते पुस्तकं वाचून मिळत नाही. मार्ग योग्य असेल ना तर मात्र पाहिजे ते मिळवता येतं. पण आपलं मन स्थिर हवं. पण मन स्थिर होतं कधी बरं? जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उपासना करतो ना, तुमच्या सर्व पुढील मार्ग मोकळे होतात. आणि आपली मुलं ढ जरी असली ना, ती सुद्धा सुंदर अभ्यास करायला लागतात, शिक्षणामध्ये नाविन्यपूर्ण करतात. म्हणजे विश्वातील कोणतीच गोष्ट आपल्या स्वतःसाठी नसते. आपण म्हणतो ना, माझी गाडी, माझा बंगला, माझी जमीन, माझं सर्व काही. पण भगवंत म्हणतो ना, सर्व काही तुला मीच दिलेलं आहे. तू त्या निसर्गाकडं बघ. तो म्हणतोय का बरं काही? बघा, तुम्ही समुद्र कधी पाहिला आहे का? समुद्र स्वतःचं स्वतः पाणी पितो का कधी? कधीच नाही. झाडं स्वतः कधी स्वतःचं फळ खातात का? कधीच नाही. सूर्य स्वतःसाठी सृष्टीचं पोषण करतो का? कधीच नाही. फूळ आपल्या स्वतःसाठी सुगंध पसरवतं का? कधीच नाही. कारण इतरांसाठी जगणं आहे ना, हेच खरं जीवन आहे. पण आपण हे सर्व विसरलेलो आहोत. या कलियुगाचा जर विचार केला ना, तर आपल्या जीवनामध्ये फक्त आहे तो अहंकार. आणि या अहंकाराने माणसाची पूर्ण भाषा बदललेली आहे. त्याला गरीब व्यक्ती दिसला ना, तो त्याला मान देत नाही. तो त्याला टिंगळाटवाळी करतो. पण श्रीमंत जर दिसला ना, तर त्याचे बूट पॉलिश केल्याशिवाय तो पुढे जात नाही. बघा, आपण मंत्री संत्री पाहतो ना, त्याच्या मागे फिरणारी ती माणसं बघा. जर मंत्री कधी गावामध्ये आला ना, बघा, मंत्रीचं वय 30 असेल, पण एखादा 50 वर्षाचा मनुष्य पुढे येतो आणि त्याच्या पाया पडतो. एवढी संस्कृती, हिंदू संस्कृती खालावलेली आहे. हे होतं का? कारण आपल्या जीवनामध्ये नामस्मरण नाही. आपली संस्कृती आपल्याला माहीत नाही. आपण हे करतोय काय? ज्या मनुष्याचं हे नामस्मरण भगवंत करण्याऐवजी, भगवंताचे चरण स्पर्श करण्याऐवजी आपण मनुष्याचे चरण स्पर्श करतो. म्हणजे ही संस्कृती नक्की चालली कुठं? आपण आईवडिलांच्या पाया पडण्याऐवजी आपण मंत्र्यांच्या पाया पडतो. म्हणजे हे व्यवस्थित चाललंय का बरं? जे होतंय ना, ते खूप वाईट होतंय. म्हणून आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं ना, त्याला नशीब म्हणतात. पण सर्व काही असूनही रडवतो, त्याला दुर्दैव म्हणतात ना. थोडं कमी सापडून सुद्धा आनंद देतं, त्यालाच आयुष्य म्हणतात ना. आणि हे आयुष्य आपण जगतो आहोत. समर्थ भक्त जगता आहेत. म्हणजे हे समर्थ विचार जो ऐकतो ना, तो स्वतःच्या मनानं जे निरूपण ऐकतात, जेव्हा काय करायचं ना, ते त्यांना आपोआप माहीत होतं. कारण हे निरूपण आहे ना, हे वास्तववादी निरूपण आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, आपण आयुष्यामध्ये आपण काय शिकलो पाहिजे, दुसऱ्याशी कसं वागावं, हे शिकवताना जणू काही भगवंतच आपल्याशी बोलत आहे असं वाटतं की नाही बरं? बघा, हे झाडाच्या सावळीसारखंच आहे ना. ज्या झाडाची सावळी चांगली आहे ना, तिथेच माणूस विसावा घेतो. नात्यातही असंच असतं. जिथे मान, सन्मान, आदर आणि माणुसकी असते ना, तिथेच नातं टिकत असतं. बघा, तुम्ही कुठे पाहुणे गेलात ना, आणि पाहुणे गेल्यानंतर बघा, तुम्ही 10 मिनटं झाले, 15 मिनटं झाले, 20 मिनटं झाले, माणसं आपल्याशी बोलतात, पण घरातून पाणी घेऊन कोणी प्यायला येत नाही, घरातून चहा घेऊन कोणी येत नाही. माणूस अर्धा तास बसतो, पण समोरच्याला पाणीसुद्धा मिळत नाही. जिथे इज्जत, मान, सन्मान, आदर नसेल ना, त्या ठिकाणी कधीच जाऊ नका. तो आपलासुद्धा अपमान आहे आणि आपल्या भक्तीचा सुद्धा अपमान आहे. म्हणून तात्विक भांडण सर्वांशी होतं ना, पण शत्रुत्व कुणाशीही ठेवू नका. खरा मतभेद आहे ना, तो एकमेकांशी असू शकतात, जरूर असावं, पण मनात कायम भेद ठेवू नका. एखाद्याशी वाद घालावा, पण वादावादी न करता क्षणात सुसंवाद साधावा. अहंकार आहे ना, हाच या सर्वांचं मूळ आहे. तो विनाकारण बाळगू नये.
म्हणजे शेवटी मृत्यू हे सुंदर शाश्वत वास्तव आहे ना, त्याचं स्मरण असावं, भय नसावं. आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेल्या दिवसांचा आनंद उपभोगण्यासाठीच आलो आहोत ना. म्हणूनच स्मरण ठेवूया आपण किती आनंदात आहोत, त्यापेक्षा आपल्यामुळे किती जण आनंदात आहे ना, याला खूप महत्त्व आहे. एक हृदय घेऊन आलोय, जाताना लाखो हृदय जागा करून जाता आलं पाहिजे, तरच हे जीवन आहे ना. नाहीतर जीवन आहे का बरं? काहीच नाही. एका क्षणात मनुष्य मरून जातो. जी राहिलेली माणसं आहेत ना, त्यांनी आपण मरणानंतर सुद्धा म्हणावं, या जन्मामध्ये हा एकच मनुष्य होऊन गेला. त्याच्या वाणीमध्ये भगवंताचा गोडवा होता. कधीही कोणाला दुखवलं नाही, कधी कोणाच्या चेहऱ्यावर दुःख आणू दिलं नाही. खरंच हा मनुष्य होता असं आपण बोलतो ना. काही अशी माणसंसुद्धा असतात. म्हणून आपण संतांविषयी बोलतो, छत्रपती शिवाजी राजांविषयी बोलतो, ज्योतिबा फुलाविषयी बोलतो. म्हणजे असे अनेक वीर महारथी होऊन गेले ना, त्यांचं आपण आजही स्मरण ठेवतो. हे का ठेवतो स्मरण बरं? कारण त्यांच्या मनामध्ये भगवंताचं स्मरण होतं ना, त्यांचं मन निर्मळ होतं. एकचित्तेनं सर्व काही त्यांनी कार्य केलं आणि ते पूर्णत्वाससुद्धा गेले ना. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात घ्या, सत्याला त्रास दिला जाऊ शकतो, पण पराभूत करता येतं का बरं? कधीच करता येत नाही. तुम्ही असत्य नेहमी सांगता ना की मीच सत्य आहे, पण सत्य कधी सांगत फिरतो का बरं? कारण ते सत्यच असतं. त्याला कधीही कोणी जरी त्रास दिला ना, तरी शेवटी सत्याचाच विजय होतो ना. म्हणून आपल्या या कलियुगाच्या जीवनामध्ये आहे ना, भेट आणि संवाद गरजेचा आहे. पण आपण भेटतो का बरं? संवाद करत नाही. एखादी भेट बऱ्याच गैरसमजांची गाठ सोडवून टाकते आणि एखादा संवाद आहे ना, अनेक वाद मिटून टाकतो. म्हणजे भेट आणि संवाद मनुष्याच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे ना. समर्थांनी आपल्याला ते सांगितलेलं आहे ना. शांत राहून निरीक्षण करायला शिका, कारण प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं. कोणताही निर्णय घेताना किंवा आयुष्याच्या वाटेवर कधीही संकट आलं तरी नेहमी मनाला विचारा, कारण मन आपल्याबरोबर कधी खोटं बोलत नाही. ते आपल्या नेहमी सोबतच असतं ना. जग गरजेच्या नियमानुसार चालत असतं. थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते ना, उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो. तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल ना. जो संघर्षामध्ये टिकतो ना, तोच इतिहासामध्ये दिसतो. आयुष्यात कितीही मोठं व्हा, पण बापापेक्षा जास्त महत्त्व कधी बाहेरच्याला किंवा कुणालाही देऊ नका. आता मगाशीच आपण म्हटलं ना की मंत्र्यांच्या चपळे बूट चाटतात, अशी सुद्धा समाजामध्ये लोक आहेत. यांना भगवंत भेटेल का बरं? यांच्या जीवनामध्ये भक्ती होईल का बरं? यांचा जन्मच मुळी पैशासाठी झालेला आहे. यांचा जन्मच मुळी अधोगतीसाठी झालेला आहे. म्हणूनच सर्वांना सांगणं आहे, नक्कीच तुम्ही मंत्र्यांचे पिये बना, मंत्र्यांचे साथीदार बना, पण सत्यनीतीने जो वागतो ना, त्याचाच विजय होतो. आणि हा विजय आहे ना, तो अंतर्मनातून होत असतो. बाहेरून तुमचा विजय होऊन काही फायदा नाही. अंतर्मनातून आहे ना. बघा, पैसा म्हणतो ना, मला कमव, बाकी सर्व विसर. वेळ म्हणते माझ्या मागे धाव, बाकी सर्व विसर. भविष्यकाळ म्हणतो माझ्यासाठी धडपड कर, बाकी सर्व विसर. परंतु परमेश्वर काय म्हणतो बरं? फक्त माझं नामस्मरण कर, मी तुला सर्व काही देऊन जाईल. पण आपण नामस्मरण करतो का बरं? आपण कधीही नामस्मरण करत नाही. आपण एक ठिकाणी गप्पा मारायला बसलो ना, एक 2 तास आपण उठत नाही. पण आपण आपल्या आईवडिलांनी आपल्याला सांगितलं ना, बाळा तू उपासना कर, आपण म्हणतो काय, मला कंटाळा आला आहे. पण आपण वाईट गोष्टी बरोबर 2-3 तास बघतो, पण उपासना मात्र करतो का बरं? आता ही बाळांनो वेळ आहे ना. म्हणून आज जर तुम्ही उपासना केली ना, तर तुमचा भविष्यकाळ चांगला होणार आहे. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता येणार नाही. तुमचं आयुष्य समाधानी होऊन जाणार आहे.
म्हणजे एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा, आपण सगळे आहोत ना स्त्री पुरुष, सर्व आपण प्रवासीच आहोत ना. आपला अंतिम मुक्काम आधीच ठरलेला आहे. म्हणून हे आपले जीवन एक सहल समजून तिचा आनंद घ्या. पण हे आनंद घेताना आहे ना, वाईट कर्म कधी करू नका, चांगल्या कर्माने आनंद घ्या. मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, जर उपासना जर असेल ना, तर त्याला वाईट संगत कधीच लागणार नाही. कारण ही ब्रह्ममुहूर्ताची उपासना आहे ना, मनुष्याचं मन निर्मळ करत असते. मनुष्याला अगोदरच सर्व माहिती होतं की हा मनुष्य कसा आहे. म्हणजे त्या भगवंतानं निर्माण केलेलं मन निर्माण होतं ना, आपलं मन जणू काही भगवंत चालवतो. म्हणजे देवानं दिलेलं दिसत नसतं आणि आपल्याला दिसणारच हवं असतं ना, यातच मनुष्य अडकून राहतो. म्हणून तुम्हाला एक सांगणं आहे, भगवंत आहे ना, आपल्यासाठी सर्व काही करणार आहे. आपण त्याबद्दल कोणतीही चिंता करू नका, गैरसमज करू नका. देव जो देतो ना, ते आपल्याला दिसत नाही, पण वेगवेगळ्या मार्गाने देव आपल्याला मदत करतो. म्हणून देवावर कधीच अविश्वास करू नका. देवावर कायमचा विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. तुमच्या मनातलं सर्व काही घडणार आहे. म्हणून हेतू शुद्ध असल्यावर आहे ना, खोटं बोलायची गरजच पडत नाही. पण आपला हेतूचा अशुद्ध असेल तर आपण खोटं बोलणारच ना. म्हणजे आपला तो मीपणा आहे ना, तो मनुष्याला एक वेळ हरवू शकतो. म्हणून आयुष्यामध्ये हा मीपणा, अहंकार, माझ्यासारखाच मी, मला कोणी हरवू शकणार नाही, मीच सर्वांचा सर्वदाता आहे, मीच सर्व घर सांभाळतो. पण भगवंत काय म्हणत असतो बरं, अरे जर एक चावी पिळली ना, तर तू असा काटेमध्ये बसशील, परत तू उठणार नाही. म्हणून तुमचा मीपणा आहे ना, तो सोडून द्या. तुमच्या जीवनामध्ये नम्रता धारण करा. बघा, भगवंताची भेट झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कधी कासवाची आणि सस्याची गोष्ट ऐकली आहे का? जेव्हा दोघांची शर्यत लागते ना, बघा, त्यांचं गंतव्यस्थान एक वड असतं ना, त्या वडापरत जो अगोदर जाईल ना, तो जिंकतो. बघा, जेव्हा शर्यत लागण्याच्या अगोदर ससा मनातल्या मनामध्ये काय म्हणत असतो बरं? ससा म्हणतो ना की एक कासव दादा, तू तर एवढा मोठा आहेस, पण तुझे पाय मात्र छोटे छोटे. माझ्यासोबत तू कधीही खेळ खेळू नकोस, तू हारणारच आहे. मी एका क्षणात तिथपर्यंत जाईल. म्हणजे हा सशाचा हा गर्व आहे. जेव्हा शर्यत लागते ना, तेव्हा ससा काय म्हणतो बरं? बघा, अर्ध्यावर जातो आणि त्याच्या मनामध्ये एक विचार येतो की शर्यत मीच जिंकणार आहे. जोपर्यंत कासव इथपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत थोडा आराम करावा. हा सशाचा मीपणाचा अहंकार होता ना, की माझ्यासारखा मीच आहे, मीच शर्यत जिंकणार आहे. पण कासव होता ना, हळूहळू स्वतःच्या मेहनतीवर त्याचा विश्वास होता की समोरचं जर कितीही बलाढ्य असेल ना, तरीही मी सत्यानं वागतो. आणि तरी त्यानं सत्यानंच वागला ना. सत्यानं हळूहळू पुढे जात जात त्यांनी वडाचं आपलं गंतव्यस्थान पूर्ण केलं. आणि तेव्हा ससा हारला ना, तेव्हा कासव म्हणाला, तुझ्या अहंकाराचा इथे पूर्ण नष्ट होऊन गेला ना. तुझा अहंकार, असत्य या जीवनातून तू काढ. तुझ्यासारखा तूच आहेस, तुला कोणाचीही गरज लागणार नाही. म्हणून जेव्हा मनुष्य जीवनातून अहंकार, द्वेष, मत्सर हे काढून टाकेल ना, तेव्हा मनुष्य सर्वात सुखी होणार आहे ना. म्हणून हेतू शुद्ध जर असेल ना, तर खोटं बोलायची गरजच पडणार नाही. म्हणून वेळ आणि व्यक्ती निघून गेल्यावर झालेली जाणीव व्यर्थच असते ना. बघा, आपण आपल्या आयुष्यामध्ये जोपर्यंत आपल्या आईवडील असतात ना, तोपर्यंत आईवडिलांचा आपण द्वेष करतो. आणि जेव्हा आईवडील मृत्युमुखी होतात ना, तेव्हा आपण धाई रडू लागतो, माझी आई गेली, माझा बाप गेला. पण जिवंत असताना त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद दिला असताच ना, तर आज ही वेळ आली नसती. म्हणून जिवंत असताना मनुष्याची काळजी घ्या. जिवंतपणीच त्यांना खायला प्यायला द्या.
हीच खरी भक्ती आहे आणि ही श्रेष्ठ भक्ती आहे ना, हे तुमचं पुण्य आहेत. हे पुण्य भगवंताला आवडतात. शाळेतल्या मुलांना वह्या पुस्तके पेन द्या, एखाद्या गरजू व्यक्तीची मदत करा. हे पुण्य आहेत ना. वरती तेच कमी येणार आहेत. भगवंत तेच पाहतो, बाकी दुसरं काहीच पाहत नाही. जय जय रघुवीर समर्थ.